शाळेतून पास झालात, तुमच्या हातात डिग्री आली, एक चांगला जॉब भेटला, सॅलरी यायला लागली आणि तेव्हा लक्षात आलं, की पैसे कमवायला तर शिकलो, पण पैसे मॅनेज कसे करायचे, पैसे हँडल कसे करायचे हे कोणीच शिकवलं नाही. अँड दिस इज अ रियालिटी ऑफ मोस्ट पीपल. हाय, आय एम तेजश्री. वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल ग्रो विथ तेजश्री. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे फायनान्शियल लेसन यू विश यू लर्न इन स्कूल. पण मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर ॲज ऑलवेज डू सबस्क्राईब अवर चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाहीत. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. लेसन नंबर 1. सॅलरी इज टेम्पररी बट स्किल्स आर परमनंट. शाळेत आपल्याला शिकवलं जातं गुड मार्क्स इज इक्वल टू गुड जॉब इज इक्वल टू सिक्युअर्ड लाईफ. पण रिअल लाईफ इज टोटली डिफरंट. फॉर एक्झाम्पल, एका कंपनीत 10 वर्ष एका स्किलवरती काम करणारा माणूस आणि त्याच कंपनीत नवीन स्किल्स शिकणारा माणूस, यांच्या दोघांच्या सॅलरी वेगळ्या असतात. असं का? बिकॉज स्किल्स कंपाऊंड बट सॅलरी डझंट. तुम्ही पहिले फोकस द्या स्किल्स अपग्रेड करायला, तुमची सॅलरी आपोआप अपग्रेड होईल. लेसन नंबर 2. EMI गिव्स कम्फर्ट टुडे बट प्रेशर टुमारो. जेव्हा आपण कमवायला लागतो, आपली सॅलरी यायला लागते, पहिलीच सॅलरी येते, तेव्हा आपण विचार काय करतो की बाईक घेऊ, फोन घेऊ, अजून हे 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 लिस्ट आपली रेडी असते. आणि हे सगळं आपण कशावर घेणार असतो? EMI वरती. फॉर एक्झाम्पल, 25,000 सॅलरी आहे आणि 15,000 तुमचा EMI जातोय. तुमची लाईफस्टाईल तर खूप रिच दिसेल, पण तुमची सेव्हिंग, तुमचं फ्युचर एकदम पुअर असणार आहे. लक्षात घ्या, EMI म्हणजे प्रॉब्लेम नाहीये, बट EMI विदाउट प्लॅनिंग इज प्रॉब्लेम, इज फ्युचर स्ट्रेस. लेसन नंबर 3. सेव्हिंग मनी विदाउट इन्व्हेस्टिंग इज स्लो लॉस. आपण खूप जणांकडून ऐकतो की दर महिन्याला आम्ही पैसे बाजूला काढतो, दर सॅलरीतनं आम्ही काही ना काही पैसे बाजूला काढतो. पण तुम्ही ते पैसे ठेवता कुठे? तुमच्या सेव्हिंग अकाउंटला, घरात, किंवा एखाद्या गल्ल्यात. पण त्या पैशाची व्हॅल्यू काही वाढत असते का? फॉर एक्झाम्पल, 2015ला तुमच्याकडे 30,000 रुपये होते. त्या 30,000 तुम्ही ज्या ज्या गोष्टी तेव्हा घेऊ शकत होता, त्या गोष्टी आत्ता 30,000तच घेऊ शकता का? उत्तरे अजिबात नाही. आणि याचं रिझन आहे इन्फ्लेशन. इंडियाचं इन्फ्लेशन दरवर्षी 6 ते 7% वाढतं. इन्फ्लेशन क्वाइटली इट्स युअर सेव्हिंग. लेसन नंबर 4. क्रेडिट कार्ड शोज युअर डिसिप्लिन, नॉट युअर वेल्थ. क्रेडिट कार्ड आहे म्हणजे तुम्ही रिच आहात असं अजिबात नसतं. फॉर एक्झाम्पल, क्रेडिट कार्ड आहे, त्याची लिमिट 50,000 आहे. एखादा व्यक्ती त्याच्यातले 48,000 खर्च करतो आणि दुसरा व्यक्ती त्यातले 10,000 खर्च करतो. आता या केसमध्ये फायनान्शियली मॅच्युअर आपण कोणाला म्हणू शकतो? ऑब्व्हियसली ज्याने 10,000 स्वाईप केलेत त्याला, कारण कंट्रोल इज अ वेल्थ. लेसन नंबर 5. मनी प्रॉब्लेम इज बिहेवियरल प्रॉब्लेम. जास्त पैसे असले तरी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि कमी पैसे असले तरी कंट्रोल होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, 2 व्यक्तींची सॅलरी सेम आहे, त्यातला एक डेप्ट मध्ये आहे आणि एक सेव्हिंग मध्ये. इथे डिफरन्स पैशाचा नाहीये, इथे डिफरन्स इन्कमचा नाहीये. डिफरन्स इज अबाउट बिहेवियर, माइंडसेट आणि मनी मॅनेजमेंट. लक्षात ठेवा, नो बडी विल टीच यू मनी रूल अनलेस यू लर्न इट बाय युअरसेल्फ. कोणीही तुम्हाला मनी मॅनेजमेंट शिकवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही. बट मेन फॅक्ट असा आहे की मनी इज लर्नेबल स्किल. रॉंग डिसिजन हर्ट्स यू बट राईट डिसिजन हील्स यू. होप सो तुम्हाला ते 5 लेसन्स कळलेत आणि त्याच्यावरती तुम्ही नक्कीच वर्क कराल. आणि तुम्हाला जर का अशीच प्रॅक्टिकल फायनान्शियल एज्युकेशन हवं असेल तर दिस चॅनल इज लिटरली फॉर यू. देन डू सबस्क्राईब अँड लेट्स ग्रो फायनान्शियली स्मार्टर.